नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, तर त्या निमित्ताने आज आपण मस्त असं मसाले दूध बनवणार आहोत। मार्केटचा मसाला न वापरता आपण घरच्या घरी स्वादिष्ट असे हे मसाले दूध बनवून तयार करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे खवा न वापरता ते पटकन कसं घट्ट होईल हे मी या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे। सो व्हिडिओ स्किप न करता बघा। 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते तापत ठेवले। मी सर्व दुधाचं मसाले दूध न बनवता 1 कप मापाने दूध बनवणार आहे, जेणेकरून 1 ग्लास मसाले दूध आपलं तयार होतं। बनवते तर त्यासाठी साहित्य इथे मी घेतलेले आहे 4-5 बदाम, 4-5 काजू, 2 इलायची घ्यायचे आहेत हिरव्या आणि केसर लागणार आहे। आणि मी इथे काही सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याने दुधाला वासही छान येतो आणि ते दिसतानाही छान दिसतं। आणि इथे चवीनुसार साखर घेतलेली आहे। आता एका पॅन मध्ये आपल्याला काजू, बदाम आणि जी वेलची घेतलेली आहे ना ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीचे कोणतेही घेतलात तरी चालेल, पिस्ता, चारोळ्या, ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात ना त्या तुम्ही घालू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींचं प्रमाण पाठीपुढे झालं तरी चालतं। आता ह्याला छान डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलंय। आता याला मी काढून ठेवते, जेणेकरून ते छान गार होऊ दे, म्हणजे गार झाल्यानंतर ते बारीक व्हायला मदत होते म्हणून। आता आपण जे दूध आपण तापत ठेवलं होतं ना त्याच्यातील 2 पळीसारखं दूध मी ते एका वाटीमध्ये काढून घेतेय। दूध बऱ्यापैकी कोमट झालंय, ह्या स्टेजला आपल्याला दूध काढून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपल्याला केसरच्या काड्या घालायच्या आहेत, म्हणजे कोमट दुधामध्ये जेव्हा आपण केसरच्या काड्या घालून ठेवतो ना तर केसरचा जो रंग आहे तो हळूहळू दुधामध्ये उतरायला मदत होते। इथे मी 1 चिमूट सारख्या केसरच्या काड्या घातलेल्या आहेत, याने हलका पिवळा रंग येतो। तुम्हाला जर रंग डार्क हवा असेल तर केसरच्या काड्याचं प्रमाण तुम्ही वाढवलात तरी चालेल किंवा फूड कलरही वापरू शकता। इथे आपली बाकीची सगळी तयारी झाली आणि काजू बदाम आपण भाजून ठेवले होते ना ते सुद्धा मस्त गार झालेत। तर आता मी खलबत्त्यातून वाटून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून पावडर करून घेतलात ना तरी चालेल। इथे सगळ्यात आधी जी आपण हिरवी वेलची भाजून घेतली होती ना ती हलकी कुटून घेणार आहे, म्हणजे वरचं साल निघायला सोपं जातं। तसं बघायला गेलं तर सालासकटही तुम्ही घालू शकता, पण साल दुधामध्ये पिताना जर मध्ये आलं ना तर ते बरं लागत नाही, म्हणून मी ते साल काढून घेतलंय। वेलची आपण छान अशी भाजून घेतली होती ना, त्यामुळे आतील जी बी आहे ती बारीक व्हायला खूप मदत होते। वेलचीच्या आतील बी व्यवस्थित बारीक करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काजू आणि बदाम आहेत ते घालायचे आहेत आणि यांनाही छान असं कुटून घ्यायचंय, म्हणजे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठंही नाही, कुठे कुठे त्याची छान अशी पावडर सुद्धा होते। हेच मेन कारण असतं, जे खवा न घालता दूध आपलं पटकन आटतं आणि मस्त असं छान कन्सिस्टन्सीमध्ये येतं। तर बघू शकता मी म्हणजे कसं ते कुटून घेतलेलं आहे, कुठे कुठे त्याची पावडर झाली आणि कुठे कुठे छोटे छोटे असे तुकडे झालेले आहेत। जी पावडर झाले ना त्याने दूध थिक व्हायला मदत होते आणि छोटे छोटे तुकडे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा ते खूप छान लागतात, म्हणून ह्या पद्धतीने वाटून घ्यायचं। किंवा तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलात ना बारीक करून आणि तुकडे आहेत ते वेगळे असे कट करून घातलात तरी चालेल। ह्या दोन्ही स्टेपमध्ये तुम्हाला जे सोपं वाटते ते करू शकता। आता इथे दूध छान उकळलं होतं, तर 1 कप दूध आहे ते मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे। याने व्यवस्थित 1 ग्लास असं दूध होतं, म्हणजे जर तुम्ही 1 लिटरचं बनवणार असाल ना तर या मापाने 5 ग्लास दूध तयार होतं 1 लिटरमध्ये। त्यानुसार तुम्ही हे बाकीचं साहित्य घेऊन 1 लिटरमध्ये तुम्ही हे दूध बनवू शकता। आता हे दूध आहे ते मी व्यवस्थित तापत ठेवलेलं आहे, म्हणजे हे तापलेलंच दूध आहे, पण आपल्याला याला छान असं आटवून घ्यायचंय। छान असं मिक्स करत आटवायचंय, जेणेकरून वरती साय पकडली नाही पाहिजे, नाहीतर ती दुधामध्ये जर पिताना तोंडात आली ना तर बरी लागत नाही। त्यामुळे साय न पकडता आपल्याला याला छान असं उकळून घ्यायचंय 2 ते 3 मिनिट। मस्त असं ते उकळलं की मग आपण जी केसर भिजत ठेवलेलं जे दूध होतं ना ते याच्यामध्ये घालायचंय। तुम्ही बघू शकता मस्त असा हलका रंग आलेला आहे। जसं आपण याला उकळू ना तसा अजून डार्क कलर येणार, म्हणजे तुम्हाला कसा कलर हवाय त्यानुसार तुम्ही याला उकळू शकता किंवा फूड कलर घातलात ना तरी चालेल। तर याला मी खूप जास्त असं उकळून घेणार नाहीये, कारण हे फुल फॅट म्हशीचं दूध आहे। तुम्ही टोन मिल्क घेताय काय फुल फॅट दूध घेताय याच्यावर डिपेंड असतं आपण याला किती उकळायचंय। त्याच्यामध्ये मी एक एक करून सगळं साहित्य घातलंय। रोज पेटल्स घातलेत, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही केवडा एसेन्स घातलात तरी चालेल, आणि जर रोज पेटल्स नसतील तर गुलाबजल घातला तरी चालेल। त्याच्यानंतर आपण जी कूट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ती सगळी पावडर याच्यामध्ये मी घातलेली आहे। छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं। या मिश्रणाला 2 ते 3 वेळा चांगली उकळी आली की याच्यामध्ये लास्टला आपल्याला साखर टाकायची आहे। मी 2 चमचे साखर टाकले आणि छान ती साखर विरघळवून घेतले
आणि अगदी 5 मिनिटं याला उकळलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि परफेक्ट नॅचरली कलर आलेला आहे याला. आणि त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट आहे. कारण मसाले दूध आटवायच्या नावाखाली जर खूप आटवलं ना तर ते पिलं जात नाही, बासुंदीचा फील येतो. मसाले दूध हे दुधासारखंच वाटलं पाहिजे, त्यामुळे खूप जास्त आटवायचं नाहीये. किनाऱ्याला तुम्ही बघू शकता जेवढं दूध होतं ते म्हणजे त्याची एक लाईन तयार झालेली आहे, त्यावरून समजतं अगदी अर्धा इंच सारखं दूध मी इथे आटवून घेतलेलं आहे. आणि त्यात करून जे आपण ड्रायफ्रुट्सची पावडर घातली होती ना त्याने एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी या दुधाला आलेली आहे. ग्लासमध्ये मी जेव्हा दूध ओतते तेव्हा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे मसाले दूध बनवून तयार झालेलं आहे. आणि त्याला कलरही अगदी अप्रतिम आलेला आहे, चवीलाही खूप छान होतं. मार्केटचा कोणताही मसाला याला वापरायची गरज वाटत नाही. मी काही रोज पेटल्स आणि केसरनी याला गार्निश केलंय. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. या कोजागिरी पौर्णिमेला मस्त असं मसाले दूध बनवा, आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आपण पुन्हा भेटू. बाय बाय.